कोबी म्हटलं की बऱ्याच जणांना कोबी अजिबात आवडत नाही. तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते आहे. कोबी न खाणारे सुद्धा आठवड्यातून एकदा मागतील म्हणजे मागतील. आता ही जी रेसिपी आहे, ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी, जेवणासाठी किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकतात. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला रेसिपीसाठी लागणार आहे कोबीचा गट्टा. तर इथे मी अर्धा कोबीचा गट्टा घेतलेला आहे आणि हा गट्टा कापून घेतला आहे. अगदी अशा पद्धतीने कापल्यानंतर आपण किसणीने किसून घ्यायचा आहे. तुमच्याकडे बटाटा किसायची किसणी असेल त्याने किसलं तरीसुद्धा चालेल किंवा अशा प्रकारे बारीक किसणी असेल ना त्याने किसली तरीसुद्धा चालेल. फक्त किस अगदी बारीक व्हायला हवा, खूप जाडसर कापू नका. किसणीनेच किसायचं आहे जेणेकरून कोबी अतिशय मस्त पद्धतीने बारीक कापली जाईल, व्यवस्थित किसली जाईल. कोबी कापताना अशा प्रकारे 2 तुकडे करून व्यवस्थित किसली ना तर किसायला सुद्धा सोपी जाते. नाहीतर त्याचे लेयर्स बाजूला होतात. त्यामुळे कोबी कापताना अगोदरच व्यवस्थित कापून त्याचे तुकडे करायचे आहेत म्हणजे किसायला अगदी सोपं जातं. आणि सेम या पद्धतीने आपल्याला कोबीचा किस करून घ्यायचा आहे. आता घेऊया एखादा लहान मिक्सरचं भांडं किंवा छोटासा खलबत्ता. त्यामध्ये टाकूया 10-15 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची, अर्धा चम्मच बडीशेप, अर्धा चम्मच जिरे आणि हे सर्व जिन्नस आपण कुटून घ्यायचं आहे, ठेचून घ्यायचं आहे म्हणजे छान प्रकारे एक ठेचा तयार होतो. आता परात घेऊया. या परातीमध्ये आपण जी कोबी किसलेली होती ना ती घेऊया. त्यावर हा ठेचा टाकूया आणि त्यामध्ये टाकूया 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच अशा प्रकारे ओवा क्रश करून टाकायचा आहे जेणेकरून ओव्यांचा फ्लेवर खूप छान या रेसिपीमध्ये येईल. आता टाकूया खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीरसुद्धा अगदी बारीक चिरायची आहे. त्यानंतर 1 चम्मच तीळ, अर्धा चम्मच लाल तिखट, अगदी पाव चम्मच हळद आणि चवीपुरता मीठ. आता हे सर्व साहित्य आपण हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चम्मचने अजिबात करू नका, हातानेच आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि जेव्हा आपण हे सर्व साहित्य मिक्स करू ना तर कोबीला खूप सारं पाणी सुटेल आणि अशा पद्धतीने कोबी ओली होईल. तर यामध्ये टाकूया 1 वाटी तांदळाचं पीठ. तर इथे मी 2 वाटी कोबी घेतली होती त्याच्या हिशोबाने आपण इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि हे पीठ टाकताना अगदी थोडं थोडं पीठ टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने रगडून रगडून आपल्याला डो मळायचा आहे. पिठाचा गोळा बनवताना पाण्याची अजिबात गरज येत नाही कारण कोबीमध्येच एवढं पाणी असतं ना की मीठ टाकल्यामुळे कोबीला खूप सारं पाणी सुटतं आणि ह्या कोबीमध्येच व्यवस्थित सगळं पीठ व्यवस्थित मावलं जातं. आता 1 वाटी आपण तांदळाचं पीठ व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये रगडून घेतलेलं आहे. आता घेऊया अर्धी वाटी बेसन पीठ. बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ. तर या ठिकाणी जर तुमच्याकडे बेसन पीठ नसेल तर तुम्ही बाजरीचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा निम्म बाजरीचं पीठ आणि निम्म बेसन पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. आता अशा पद्धतीने आपल्या जसं भाकर रगडतो ना सेम त्या पद्धतीने आपला थोडं थोडं पीठ टाकून छान प्रकारे हा डो मळून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे या मिश्रणामध्ये तुम्ही बारीक कापलेली कांद्याची पात, बारीक कापलेली शिमला मिरची, बारीक कापलेले गाजरचे कीस किंवा कट टाकू शकतात. कोबीमध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्व घटक असतात जे आपल्या शरीरासाठी अगदी उपयुक्त आहेत. त्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने कोबी खायलाच हवी. ज्यांना भाजी आवडत नाही ना तर त्यांच्यासाठी तुम्ही ही स्पेशल रेसिपी नक्की बनवा. तर सेम या पद्धतीने आपण डो मळून घेतलेला आहे. आता हा डो लगेच एका साईडला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि लगेच एक कढाई घ्यायची आहे किंवा स्टीमर घ्यायचा आहे. कारण या डोला लगेच पाणी सुटतं त्यामुळे अगदी घाई गडबड करत आपल्याला लगेच पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये लिंबाची फोड टाकायची आहे जेणेकरून भांडं खराब होणार नाही आणि हे पाणी लगेच वरून झाकण ठेवून गॅसवर उकळवत ठेवायचं आहे. पाणी उकळेपर्यंत एका ताटामध्ये आपण थोडंसं तेल पसरवून घेणार आहोत. तेल पसरलं गेलं की यामध्ये लगेच आपण जो डो बनवला होता ना तो डो टाकायचा आहे आणि सारखा असा पसरवून द्यायचा आहे. हाताच्या साहाय्याने पसरवायचा आहे किंवा चम्मचने जमलं तर चम्मचने जरी तुम्ही व्यवस्थित पसरवला तरीसुद्धा चालेल. फक्त पिठाचा डो पसरवत असताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ ठेवू नका. स्टीमरमध्ये ताट किंवा डिश आपण जे घेतो ते व्यवस्थित बसतं की नाही त्याचा आधी अंदाज घेऊन घ्या आणि त्यानंतर तेल लावून अशा पद्धतीने अगदी अर्ध्या इंचाच्या मापाने आपल्या जाडसर मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. त्याची थिकनेस म्हणजे त्याची जाडी जी आहे ती आपल्या अर्धा इंचपर्यंत ठेवायची आहे. खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ करू नका. आता एका साईडला आपलं पाणीसुद्धा छान प्रकारे उकळायला लागलं आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण एक स्टँड ठेवला आहे. या स्टँडवर आपण हे ताट व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे. वरून झाकण ठेवून 20 मिनिटापर्यंत हे छान प्रकारे वाफवून घ्यायचं आहे.
20 मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवर छान प्रकारे वाफवलं गेलं की गॅस बंद करायचा आहे. 5 ते 6 मिनिटं तसंच वाफवू द्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण उघडून परत हे ताट काढून घ्यायचं आहे आणि वरती छान प्रकारे 6 ते 7 मिनिटापर्यंत अगदी मस्त कोमट गार होऊ द्यायचं आहे. फॅन खाली ठेवलं तरीसुद्धा चालेल. थोडंसं कोमट झालं ना की आजूबाजूला व्यवस्थित या डोचे छान प्रकारे कडा सुटतात आणि नंतर चाकूच्या साहाय्याने आपण आजूबाजूला एक रेषा मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्या वड्या करून घ्यायच्या आहेत. जेव्हा हे ताट आपण स्टीमरमध्ये ठेवतो ना, त्याआधी आपण या पिठावर थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहेत. तेव्हा मला आठवण नव्हती, नंतर मी हे तीळ टाकून घेतले होते. तुम्ही वाफवण्याच्या अगोदर थोडेसे तीळ टाकू शकतात किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आता छान प्रकारे वाफवल्यानंतर अशा पद्धतीने मी चौकोन वड्या करून घेतल्या आहेत. तुम्ही लहान वड्या केल्या तरीसुद्धा चालतील किंवा अशा मोठ्या वड्या केल्या ना तरीसुद्धा चालतील. तर सेम या पद्धतीने आपल्याला अर्धा इंचच्या मापाने पीठ व्यवस्थित थापायचं आहे आणि त्यानंतर वाफवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने वड्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही ह्या वाफवलेल्या वड्या हवाबंद डब्यामध्ये 2 ते 3 दिवसापर्यंत सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतात आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही शॅलो फ्राय, डीप फ्राय किंवा फोडणीमध्ये परतून नाश्त्यासाठी, जेवणासाठी किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकतात. अजिबात खराब होत नाही आणि ज्यांना कोबी आवडत नाही ना, त्यांना सुद्धा वाटणार नाही की यामध्ये कोबी टाकली आहे. आता आपण या वडींना डीप फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही या वड्या अशाच खाल्ल्या तरीसुद्धा चालतील, डीप फ्राय केल्या तरीसुद्धा चालतील, शॅलो फ्राय केल्या तरीसुद्धा चालतील किंवा मग कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी करून त्यामध्ये या वड्या व्यवस्थित परतून घेतल्या ना तरीसुद्धा अतिशय भारी लागतात. तर तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या सोयीनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या पद्धतीने या वड्या आवडतील त्या पद्धतीने तुम्ही फ्राय करू शकता किंवा करपून घेतल्या तरीसुद्धा चालतील. तर मी इथे डीप फ्राय करून घेते आहे आणि अगदी सेम या पद्धतीने सोनेरी रंग येईपर्यंत दोघं साईडने मी या वड्या 4 मिनिटापर्यंत फ्राय करून घेते आहे आणि या वड्या अगोदरच आपण वाफवून घेतल्या आहेत म्हणून आतमध्ये कच्च्या राहतील ही अजिबात शंका नाही. वरून मस्त अशा क्रिस्पी, कुरकुरीत आणि आतून मस्त अशा खुसखुशीत अशा या वड्या आपल्या लगेच तयार होतात. या वडींबरोबर आपण टोमॅटो केचप, मोहरीचा सॉस किंवा चिली सॉस किंवा वेगवेगळ्या चटण्यासुद्धा सर्व करू शकतो. नाश्त्यासाठी, जेवणासाठी किंवा लहान मुलांना आपण टिफिन देतो. रोज टेन्शन असतं की लहान मुलांना आज टिफिनला काय द्यायचं, तर ही अगदी उत्कृष्ट, हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. तुम्ही नक्की देऊ शकतात. तर सेम या पद्धतीने मी सगळ्या वड्या फ्राय करून घेतल्या आहेत. आपण कोबीचा जेव्हा डो मळला होता ना, त्या डोपासून आपण थालीपीठसुद्धा बनवू शकतो बरं का. म्हणजे एका डोपासून आपण वड्या तयार करू शकतो, थालीपीठ तयार करू शकतो. अगदी परफेक्ट आणि मस्त अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. नाश्त्यासाठी सुद्धा पोटभर आहे, जेवणासाठी सुद्धा पोटभर आहे आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी सुद्धा अगदी बेस्ट आहे. तुम्हाला ज्याही पद्धतीने ही रेसिपी ट्राय करता येईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. तर इथे मी सेम या पद्धतीने जेवढ्या वड्या होत्या तेवढ्या मी फ्राय करून घेते आहे. आपण स्टोअर करून ठेवल्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी फ्राय केल्या तरीसुद्धा चालतील, अजिबात खराब होत नाही. तर आजचा हा हेल्दी मेनू, टेस्टी मेनू तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला तुम्ही नाव काय देणार ते सुद्धा कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. तुम्ही या रेसिपीबरोबर पुदिन्याची चटणी, चिंचेची चटणीसुद्धा सर्व करू शकता. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला अपलोड झालेली आहे, तुम्ही बघू शकतात. तर बघू शकता तुम्ही आतून मस्त अशी खुसखुशीत आणि वरून मस्त अशी कुरकुरीत रेसिपी आपली तयार झाली आहे. तुमचेसुद्धा लहान मुलं पालक, मेथी खायला कंटाळा करत असतील ना, तर ह्या रेसिपीमध्ये तुम्ही पालक किंवा मेथी बारीक कापून मिक्स करू शकतात आणि अशा पद्धतीने आपण रेसिपी ट्राय करून त्यांना देऊ शकतो. अगदी पोटभरीची आणि आवडती रेसिपी त्यांची नक्की होईल. तर आता भेटूया पुढच्या नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.